नमस्कार, मी संजीवनी तुमचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये। आज आपण करणार आहोत रंजक्का। अरे आश्चर्य वाटलं ना तुम्हाला नाव ऐकून, पण सांगते कर्नाटकमध्ये ह्या चटणीच्या प्रकाराला रंजक्का असेच नाव आहे। यासाठी आपल्याला लागणार आहे 50 ग्रॅम बॅडगी मिरची, ती मी 4 तास पाण्यात भिजवून ठेवलेली आहे। 100 ग्रॅम किसून घेतलेला गूळ आहे। 1 लिंबा एवढी चिंच आहे, ती मी पाण्यात भिजवून ठेवलेली आहे, 4 तास झालेले आहे। आणि 1 अर्धी वाटी मी कढीपत्ता घेतलेला आहे। अर्धी वाटी तीळ घेतलेले आहेत। 20 ते 25 लसणीच्या पाकळ्या आहेत। आता आपण मिरची जी पाण्यामध्ये भिजवली होती त्यामधले सगळं पाणी आपण आता काढून घेणार आहोत। मिरचीमधले पाणी काढून घेतल्यानंतर आपण एक कढई घेणार आहोत। कढईमध्ये आपण जे तीळ घेतलेले आहे ते आपण खमंग भाजून घेणार आहोत। खूप वेळ नाही भाजायचे आहेत। तीळ थोडेसे गरम झाले की 10 ते 15 सेकंदात आपण ते काढून घेणार आहोत। एका प्लेटमध्ये आपण आता तीळ काढून घेऊया। त्याच कढईमध्ये आपण जो कढीपत्ता घेतलेला आहे तो पण खमंग कुरकुरीत भाजून घेणार आहोत। तीळ आणि कढीपत्ता आपण जो भाजून घेतो त्यामुळे ह्या चटणीला खूप छान खमंगपणा येतो। कढीपत्ता सुद्धा भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। आपला कढीपत्ता आता भाजून तयार आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मिरची आणि पोहे खाण्याचा चमचा, त्याने 3 चमचे आपण मीठ घेतलेले आहेत। पहिल्यांदा आपण मिरची आणि मीठ फक्त मिक्सरला वाटून घेणार आहोत। आता आपण जी चिंच भिजत ठेवलेली होती एका गाळणीने गाळून फक्त आपण पाणी घेणार आहोत। त्याचं चिंचेचं पाणी घालून आपण आता मिक्सरला परत एकदा फिरवून घेणार आहोत। ह्या चटणीची खासियतच ही आहे की चिंच, गूळ आणि तिखट हे सम प्रमाणात पडलं पाहिजे, म्हणजे ही चटणी एकदम छान चवीला होते। आपण आता चिंचेचं पाणी घालून मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। आता आपण भाजून घेतलेले तीळ घालून घेणार आहोत। लसूणच्या पाकळ्या आहेत त्या पण घेणार आहोत आपण। कढीपत्ता घालून घेणार आहोत आणि हे सगळं घालून आपण आता मिक्सरला फिरवून घेणार आहोत। आता आपण शेवटी गूळ घालून घेणार आहोत। गूळ घातल्यानंतर आपण परत एकदा मिक्सरला फिरवून घेतला आहे। तुम्ही बघू शकता आपली चटणी आता जवळपास तयार होत आहे। आपण परत एकदा मिक्सरला फिरवून घेतली आहे। हे बघा आपली चटणी आता खाण्यासाठी तयार आहे। कलर पण एकदम भन्नाट आलेला आहे। आता ही चटणी आपण एका काचेच्या बरणीमध्ये काढून घेणार आहोत। ही चटणी जवळजवळ 1 महिना तरी अशीच टिकून राहते, अजिबात खराब होत नाही। आपली चटणी आता खाण्यासाठी तयार आहे। पोळी, भाकरी आणि सँडविच बरोबर सुद्धा ही चटणी खूप छान लागते। तर अशा प्रकारे ही रंजक्का म्हणजे लाल मिरचीची चटणी एकदा तरी नक्की करून बघा आणि मला कमेंट करा कशी झाली आहे। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।